शिव भोळा चक्रवर्ती त्याचे नाव माझे कंठी, वाचे वदता शिवनाम तया देखता. प्रस्तुत प्राप्त स्थळे प्राप्त प्रसंगी चालू असणारा महाशिवरात्रीचा पर्व काळ. या पर्व काळामध्ये आज दुसऱ्या दिवसाची शिव, हा 2 दिवसाचा महोत्सव. कालचा 1 दिवस सुंदर शिवचरित्रकार यांनी या ठिकाणी सेवा केली आणि दुसऱ्या सेवा आज माझ्या पामराकडे एक साधक एक सेवक आणि त्या सेवकाला ही सेवा आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी परमपूज्य आदरणीय आयुर्वेदाचार्य नामदेव बाबा आव्हाड आणि त्यांच्या बरोबर सर्व असणारे दिंडीमध्ये दापूर ग्रामस्थ भजनी मंडळ तलेगाव मुक्कामामध्ये कीर्तनाची सेवा झाली. आणि त्याच दिवशी बाबांनी विचारलं 26 तारीख महाशिवरात्री खाली आहे का? पाहिली खाली. ती सेवा बाबांनी माझ्याकडे दिली. सर्व मंडळांनी, दत्तू बाबा असतील, प्रकाश काका होते, अण्णा भाऊ आणि सर्व मंडळी होती. आणि ती सेवा आज या ठिकाणी रुजू होते. प्रथम गावामध्ये कीर्तनाचा योग, कारण सर्वांना चिंता असेल नाही का? ज्यांनी वारीत कीर्तन ऐकले त्यांना माहिती बाबा कीर्तनकार आहे. पण जे वारीत नसतात ते घरी असतात त्यांना काय माहिती आव्हाड बाबा ड्रायव्हरच्या घरातला एक बाबा कीर्तनकार आहे म्हणून. पण आज खऱ्या अर्थाने योग आहे या कर्मभूमीचा, या जन्मभूमीच्या ऋणातून मुक्त होण्याचा. आज खऱ्या अर्थानं त्या महादेवाची कृपा आहे. मग शिव भोळा चक्रवर्ती त्याचे नाव माझे चित्ती, नाही का? वाचे वदता शिवनाम दयानवाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. प्रत्यक्ष देखायचं असेल, प्रत्यक्ष भगवंताला बघायचं असेल तर त्या भगवंताला चित्तामध्ये धारण करावा लागेल. आणि तो चित्तामध्ये देव धारण करायचा असेल तो देव म्हणजे भगवान शंकर आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. अभंगाचं वर्णन विस्तारित भगवान महादेवाचं चिंतन करणारे नाथ बाबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाचं चिंतन करतायत. एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कलिकालाचे वाचे वदिता शिवनाम भयानवादी क्रोध काम. एकनाथ महाराज आपल्याला सांगतायत. एकनाथ महाराज शांतीचं प्रतीक आहे. आणि जो शांत असतो ना तोच देवाला चित्तात धरतो. त्याच्यात मनात चलबिचल आहे, त्याच्या मनात देव साठला जाणार नाही बा. म्हणून नाथ बाबा वर्णन करतायत. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे नाव माझे चित्ती वाचे वदिता शिवनाम दयानवादी क्रोधका. प्रस्तुत आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये 5 पर्व काळ सांगितलेले. 5 पर्व काळामध्ये म्हणजे पर्वात सर्वात श्रेष्ठ काळ जो असेल ते महाशिवरात्री. आणि त्या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये जो कोणी साधना भगवंताची उपासना करील त्याला भगवंत आपल्या जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या देवाची उपासना करण्याकरता भगवान शिवाची आराधना केली तो शिव देखता प्रत्यक्ष असं नाथ बाबा सांगतात. मी सांगत नाही. माझ्या सांगण्याची काय कुवत आहे? माझं वजन 60 किलो सुद्धा नाहीये. आणि नाथ बाबांचं वर्णन करायचं असेल, नाथ बाबा भगवंताचं वर्णन करतायत आणि वर्णन करणारे नाथ बाबा आहे. लक्षात आलं का? वर्णन करणारे तेवढ्याच श्रेष्ठतेचे असावे लागतात.
माळू दादाशी जर बोलायचं असेल त्यांच्यात पात्रतेचा पाहिजे तर बोलता येईल. तर शिवासंग बोलायची, शिवाची प्राप्ती करायची असं जगाला उपदेश करतात, नाथ बाबा करतायत. तेवढे तोला मोलाचे असावे लागतात. आणि ज्या तोला मोलाच्या माणसाचंच वर्णन करावं लागतं आणि तोला मोलाच्या माणसाशीच बोलावं लागतं, तेवढं त्या पद्धतीची सांगड असावी लागते महाराज. आज खऱ्या अर्थानं महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. या पर्व काळामध्ये म्हणून 5 आपल्या सनातन संस्कृतीमध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये 5 पर्व काळ आहे. रामनवमी, कृष्ण जन्मी, महाशिवरात्री, वामन जयंती, कृष्ण अष्टमी असे 5 पर्व काळ आहे. आणि त्या 5 पर्व काळाला जोडून 24 एकादशी आहे. किती आहे का बरोबर? 24च आहे. मला वाटलं का 25 असतील. 24 असेल. 24 आणि 5 असे 29 उपासक जो आहे तो वारकरी विठ्ठल. झालंय काय, आपलं नेमका पत्ता चुकला. आपल्याला जे शोधायचंय ते राहिलं बाजूला. काय एकानं तिकीट काढलं पंढरपूरला जायचं, मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर उभं आहे, विटीच्या स्टेशनला पंढरपूर गाडी पकडायची, तो प्लॅटफॉर्म चुकला, त्याने पकडली नागपूरची गाडी. काय त्यानं पकडली नागपूरची गाडी. ते पंढरपूरच्या ऐवजी ते उतरलं नागपूरला गेल्यावर, आणि नागपूरला गेल्यावर म्हणतो पांडुरंगाचं पंढरपूरचं मंदिर कुठे आहे. म्हणजे जर प्लॅटफॉर्म चुकला, गाडी चुकती, नामचिंतन चुकलं तर देव चुकतो. त्या शिवाचं महात्मा सांगणारे नाथ बाबा म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती, तो शिव भोळा आहे. आणि सगळ्यात लवकर देव पावणारा देव जो असेल ना तो भगवान शिव आहे. लवकर पावणारा. तुम्ही म्हणशील आता घरी गेल्या गेल्या मी देवाची प्रार्थना करतो, देव मला पावणारच, यात तीळ मात्र शंका नाही. पण अंतरीची घेतो गोडी. अंतरामध्ये त्या भगवंताची प्रीती पाहिजे, त्या भगवंताविषयी प्रेम पाहिजे. आणि त्या प्रेमाने जेव्हा भगवंताची साधना होती ना त्याच वेळी देव जवळ येतो. तसा देव जवळ येणार नाही. आपल्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व आपल्या अंगामध्ये भरलेले आहे. आणि जर एवढं साठवून जर देवाची आराधना करत असेल तर देव कसा पाहिजे. देव प्राप्त करण्याकरता पहिलं अंतःकरण शुद्ध करा, अंतःकरणाचा भाव निर्माण करा. एकदा अंतःकरणामध्ये भाव निर्माण करा, मग भाव बळे आकले येरवी नाकले करतळे यावळे तैसा. मग एकदा हरी आला हाता मग कैसी भयाची. हरी आला हाता मग कैसी भयाची, मग कैसी भयाची, मग कैसी भयाची. त्याच्याकरता प्रार्थना आहे, संकल्प आहे. महाराज मौली म्हणतात, तरी अवधान आहे एका वेळेला सर्व सुखाशी पात्र होईल, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे. माऊली सांगते याच्याकरता प्रार्थना आहे, संकल्प आहे. हा संकल्प केल्याशिवाय कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. महाराज आज बघा सकाळी सर्वांनी 5 वाजता ह्या ठिकाणी येऊन महादेवाचा अभिषेक केला. अभिषेक केला म्हणजे संकल्प केला, आणि संकल्प केला म्हणजे देवाची प्रार्थना केली. शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा आहे. लवकर देव पावणार आहे. देवाचा मुक्काम कुठे आहे, देव बसतोय कुठे, देवाचं स्थान कुठे, देवाला भेटायचं, देवाला जायचं कुठे. काय मग असे बोलून गेलो, प्लॅटफॉर्म चुकला, गाडी चुकते, तर शिवाला प्राप्त करायचं असेल तर शिव पुढे स्मशानामध्ये. वैराग्याचं प्रतिमूर्त उदाहरण जे असेल ते शिव आहे. महाराज शिवाच्या अंगावरती कुठलं पांघरून नाहीये असं तर मला सांगावं. शिव काय पांघरतोय,
शिव आपल्या चित्तेची राख भस्म बनते. ते भस्म ते भगवंताचं पांघरून आहे, ते भगवंताचं अंथरूण आहे. आणि त्या भस्मवती रुंड गज चर्म ग्रांबर आणि शिवाचं मुक्काम म्हणजे स्मशान. वैराग्याचा मूर्तिमंत पुतळे म्हणजे भगवान शिव आहे. शिवाला प्राप्त करण्याकरता फार अंतकरणातली भोळी सेवा भगवंताला आपण अर्पण जर केले तर भगवंत आपल्याला लवकर पावतो ना. असं दैवत म्हणजे भगवान शिव आहे. भगवान शिव आहे, त्याचं चित्तात धारण करायचंय. आणि चित्तात धारण केल्याच्या नंतर वाचेनं भगवंताचं नामस्मरण करायचंय. आणि एवढं केल्याच्या नंतर धर्म अर्थ काम मोक्ष याची सुद्धा आपलं निवारण करणारा तो भगवान शिव आहे. हो, आता फक्त आपण अभंगाचं चिंतनच चाललंय, अजून आपल्या अभंगाला सुरुवात नाहीये. प्रस्तावना मांडत असताना काय नाथ बाबा सांगतायत शिव भोळा चक्रवर्ती. तर किती भोळा आहे काय, तो लगेच पावतो बुवा. आणि त्याची उपासना केली. अनेकांचे उदाहरण आपल्या डोळ्यापुढे घेता येते. हिरण्यकश्यपूने भगवंताची प्रार्थना केली, अनेक वर्षाची तपश्चर्या केली बुवा, आणि भगवान शिवाला प्राप्त करून घेतलं. आणि काय करून घेतलं, मला जगात कोणी मारणारा नसावा, माझं मरण माणसाच्या हातून नसावं, माझं मरण पशुच्या हातून नसावं, माझं मरण पक्षाच्या हातून नसावं, मला मरण रात्रीचं नसावं, मला मरण दिवसाही नसावं, तिसरा पहारा सुद्धा नसावं. काय अशा अनेक प्रकारच्या उपासनेच्या माध्यमातून भगवंताकडून अग्रीमेंट लिहून ठेवलं, करारनामा केला. आणि त्या करारनाम्यातून भगवंताने तथास्तु म्हणून वर दिला. आणि एवढं भगवंताने आयुष्य दिलं कोणाला, ऐकताय ना, कोणाला, वा, हिरण्यकश्यपूला. मग हिरण्यकश्यपूने काय प्राप्त केलं महाराज, एवढा भगवान प्रसन्न झाला काय, तर हिरण्यकश्यपूने काय प्राप्त केलं सांगा ना तुम्ही. काय प्राप्त करता आलं नाही, पण शेवटच्या काळामध्ये काय जी काय त्यांच्याकडून होती त्या अपकर्म घडलं असेल, पण त्या साधनेच्या फळाने तू शिवाचं साधना भक्ती केली. आणि शेवटच्या अंतकरणामध्ये ज्या वेळेस असा मनामध्ये त्याग निर्माण झाला, पुनश्च एकदा जंगलात निघून गेले आणि तपश्चर्याला गेले. त्या ठिकाणी एका पोपटाने फक्त नारायण नावाचा जप केला आणि हिरण्यकश्यप पुन्हा आपल्या घरी आला. काला का देवाचा विरोध होता. नारायण फक्त उपासना कोणाची केली होती, शिवाची. पण नारायण नामाचं नामस्मरण कारावर पडतात. हिरण्यकश्यप पुन्हा आपल्या घराला परतला. अरे मी शिवाची साधना केली आणि माझ्या कानावर नारायण नामाचा जप पडला. पुनश्च घरी आले आणि आपल्या पत्नीने विचारलं, का तुम्ही तर रागाने मनात गेला होता आणि का परत आला. काय सांगू का तुला, अनार्थ झाला म्हणे, अपशकुन झाला म्हणे. कोण बोलतोय, बोलायचं बरं का, माझ्या कीर्तनामध्ये बोलावं लागतं बा. रामकृष्ण. आणि हिरण्यकश्यप सांगितलं अपशकुन झाला म्हणजे काय झालं, माझ्या कानावर नारायण नामाचा जप पडलं. काय म्हटलंय, नारायण. काय म्हटलंय, नारायण. असं नारायण नारायणाचा 108 वेळा जप करून घेतला. आणि जप कर्मातून ते बीज निर्माण झालं बा. ते बीज कुणाचं होतं सांगा ना. दादा आहे बसले, दादा सांगू शकतात. हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये प्रल्हाद नावाचा मुलगा जन्माला आला. हो, आणि प्रल्हाद आणायची उपासना केली. नारायण नारायण याची करी पारायण. उपासना झाली कोणाकडून, प्रश्न अवघड आहे ना. हिरण्यकश्यप. असे उत्तर पाहिजे म्हणजे कळतं कीर्तन समजतंय की नाही.
हिरण्यकशिपून 108 वेळा नारायण नामाचा जप झाला आणि त्या जपाच्या माध्यमातून ते बीज निर्माण झालं शुद्ध बीजापोटी. ते शुद्ध बीज निर्माण झालं आणि त्या थोडक्यात वेळामध्ये आपल्याला चिंतनाचा भाग बघायचा आहे. त्या शुद्ध बीजापोटी भगवंताला एक दिवस त्या ठिकाणी भिक्षांदे माय म्हणायला जावं लागलं. एवढं भाग्य कमवावं लागतं महाराज. एक दिवस एवढा काम निर्माण झाला, एवढा जप निर्माण झाला ना. वडिलांनी अनेक प्रकारचे संकट निर्माण केले भक्त प्रल्हादावरती, पण भगवंताने नाम जप सोडला नाही महाराज. नाम जप सोडला नाही. त्रास देणारा कोण होता? पिता होता, वडील होता. वडिलांनी मुलाला त्रास दिला. आता तुम्ही आम्ही एकमेकाला दिला तर काय संकोच मानायचं काय कारण? जो बाप जर आपल्या मुलाला एवढा त्रास देऊ शकतो तर आपण जे एका गावातले पण कुटुंबातून वेगळे पण गावात आल्या मात्र एकत्र आहे. एवढं ऋण झालं महाराज भगवंतावरती प्रल्हादाचं. एवढं ऋण झालं आणि भगवंताचा नातू अशी साधना निर्माण झाली आणि भगवंत आल्यावर भक्षण द्या म्हणाल्यानंतर बळीराजाकडे आल्याबरोबर सांगितलं आता मला आता ब्रह्मन तर विष घेऊन आलेला आहे. कोण? भगवंत. आणि वेश घेऊन आल्यानंतर भगवंतांना ब्राह्मणाचा वेश आहे. आता काय मागतोय? तिथं दैत्य शुक्राचार्य शिष्याच्या रक्षणार्थ बसलेला होता महाराज. गुरुला समजलं आता माझ्या शिष्यावरती अनार्थ आहे, शिष्य माझा संकटात आहे, शिष्य आता माझा संकटात सापडलेला आहे. आणि हे आलेले गिऱ्हाईक काही साधन नाही. हे मुंबईहून आले. हे गिऱ्हाईक काय साधन? हे वैकुंठातून आलं. साधन नाही. काय मागायला भरोसा नाही. आणि जर मागितलेलं याचा नाश पावणार आहे हे गुरुला कळालं. गुरुला कळाल्या बरोबर सांगितलं प्रल्हादा जरा सांभाळून. म्हणून संप्रदाय म्हणतोय सद्गुरु सारिका सद्गुरु जीवनामध्ये असावा लागतो. सद्गुरु जीवनात असेल तर आपल्यावर आलेलं संकट हे सद्गुरूच निवारू शकतात. आणि सद्गुरूचं स्वरूप म्हणजे तीन देवाची प्राप्ती. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा. आता कुठे तीन देवांना बघायला जायचं म्हणून भगवंताने त्या गुरुची स्थापना केली. म्हणून सद्गुरु आपल्या जीवनामध्ये असणं हे आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व मानलं गेलं. आणि संप्रदायाने याला मान्यता दिली. सद्गुरु तुकोबराच्या खारखंडामध्ये सुद्धा सद्गुरु मिळत नव्हते. पण आस्था मनात होते. पण केव्हा भेटतील, कुठे भेटतील हेही करत नव्हतं. सापडविले वाटे मस्त घरी भेटले नाही, गावातही भेटले नाही, मंदिरातही भेटले नाही, वाटेत भेटले. म्हणून सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्त की तो जाणा गेलेला करत. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक, योग्य संत येत नाही तोपर्यंत आपल्याला काही आध्यात्मिक जीवनाची, पारमार्थिक जीवनाची आपल्याला प्राप्तीच होणार नाही. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात सद्गुरु मला मिळाले. काय? सद्गुरु मला मिळाले, आता मला काही आवश्यकता नाहीये. काय? म्हणून सद्गुरु जीवनामध्ये येण्याकरता
आपल्या जीवनामध्ये अट्टहास असावा लागतो, प्रयत्न असावे लागतात. ज्या दिवशी आपल्या मनामध्ये प्रयत्न होते ना, आपले मन प्रयत्नार्थी. परमेश्वर म्हणजे कोण? परमेश्वर म्हणजे भगवान. भगवान म्हणजे शिव, कृष्ण, भगवान कृष्ण, भगवान पांडुरंग, भगवान राम. अनेक देवांच्या उपासना भगवान नावाशी जोडलेल्या जातात. भगवान एक, भगवान एका नावाने, पण कोणता भगवान? शिव भगवान का राम भगवान का कृष्ण भगवान? मग कोणत्या भगवानाला नेमकं आठवायचं? मग एक धरा चित्ती चार कुमारीचा पती. मग तो पती धारण करण्याकरता योग्य वारकरी बनवून असतो. आणि योग्य वारकरी जे बनले ते भगवान शंकर म्हणजे पहिला वारकऱ्याचा मान जो असेल तो भगवान शिव असेल. लक्षात ठेवा. मला एवढं विस्तारित येण्याकरता मला काही मिनिटं खर्च करावे लागले. इथपर्यंत येण्याकरता एवढा मोठा भाग आपल्या पुढे मला ठेवावा लागला. बरोबर की नाही? आपण काय करतो? वावर नांगरतो, पण नेमके 8 तास बाकी ठेवतो. मग 8 तास महत्वाचे का नांगरणं महत्वाचं? आणि योग्य वारकरी भगवान शंकर बनले. आणि भगवान शंकर कैलासातून आता बोले पांडुरंगाची वारी जवळ आली. पांडुरंगाची वारी जवळ आली. आता मला मात्र वारीला निघावं लागतंय. एक दिवस भगवान शंकर आपले तयारी करीत होते पंढरपूरला येण्याकरता. ऐका बरं का, फार गोड विषय आपल्या पुढं आज संतनातून निघतोय. सहज बाबांकडे मगाशी बघितलं आणि सहज आठवलं. आणि भगवान भले बाबा पंढरपूरच्या वारीला निघाले. आणि वारीला निघाल्यानंतर पार्वतीबाई म्हणते, पार्वताबाई आपली नाही म्हणते, आपली पार्वताबाई म्हणते, शंकराची पार्वताबाई. का हो? अहो म्हणून तुम्ही पुढे निघाला. काय सांगावं तुला, आज माझ्या पांडुरंगाची वारी आहे, मला वारीला गेलंच पाहिजे, मला जावं लागेल. हो, मग तुम्ही चालला तर मी घरी बसून काय करू? मग तुला तिथं दम निघायचा नाही. तू काही बरोबर येऊ असं मी म्हणत नाही, तुम्ही म्हणताय बा. तू काय बरोबर येऊ नको असं भगवान शंकर कोणाला म्हणताय? आता पार्वती माता मध्ये भगवान शंकराची अर्धांगिनी. त्या अर्धांगिनीला म्हणतात तू काय बरोबर येऊ नको. तिथे काही नाहीये. धोत्रावाले माणसं, टोपीवाले माणसं, ज्ञानबा तुकाराम, दुसरं काहीच नाही तिथं. नाही ना, मग तिथे पती तिथे मी. स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय. हा, जिथे पती तिथे पत्नी. मला यावंच लागेल, यावं लागेल तर म्हणे चल. आणि तेवढ्या दोघांचा करार झाला. कुणाचा? भगवान शंकराचा आणि पार्वती मातेचा करार झाला. आपल्याला पंढरपूरला निघायचंय. तेवढ्याच पिंट्या लांब उभा होता. त्या पिंट्याने मला, बाबा तुम्ही कुठे निघाले? म्हणजे बाळा आम्ही पंढरपूरला चाललोय. मग आई चालली का? हो आई चालली. तुम्ही चालले, मग घरी कोण? म्हणून मी एकटाच. मग मी एकटा इथं बसून काय करू? म्हणून मी तुमच्या बरोबर येतो म्हणे. आता कोण म्हटलं? गणपती म्हटले. कुणाला? हा, लक्षात ठेवा. चिंतन आहे, आज महाशिवरात्री आहे. भगवान शिवाचं नाम आपल्या मुखामध्ये सतत निघालं पाहिजे. हा, आता पिंट्या भगवान परमात्माला म्हणतोय, गणपती बाप्पा बाप्पा मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचंय. अरे बाबा तिथं लय गर्दी आहे रे, तुझं एवढं वजन, तुझं एवढं माझं पोट. हा, आता कसं काय? मग मला ते म्हणते आपण दिंडी काढू. दिंडी काय काढू म्हणे? दिंडी काढू. आणि कैलास म्हणून दिंडी काढायची का? सोपे भाऊ.
पुढे कैलास पुढे पंढरपूर म्हणे काय हरकत नाही म्हणे आपल्याकडे 4 व्हीलर गाडी आहे म्हणे फॉर्च्युनर गाडी आहे म्हणे आपल्याकडे हो काढला फॉर्च्युनर गाडी 4 व्हीलरच लाव नंदी काढला म्हणजे नंदीला किती पाय आहे किती व्हीलरची गाडी आहे 4 व्हीलरची गाडी आहे 4 चाकाचीच गाडी आहे ना निघाली आता नंदीवर भगवान शंकर ड्रायव्हर मध्ये आपला पिंटू पाठीमाग माता पार्वती निघाली वारी हा स्वारी निघाली पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आषाढी एकादशीचा सोहळा पाहिला पार्वती मातेने आणि सोहळा पाहिल्याबरोबर जेव्हा ती गर्दी पाहिली 80 वर्षाचे म्हातारे ज्ञानमहा तुकारामाच्या गजरामध्ये ताल रंग हरपून गेलेले नाचत होते ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 गणपती बाप्पा तू आता इथं कोणाऱ्यात बस आजपर्यंत बाप्पा कोणाऱ्यातच आहे कधी गेले तरी पहा बाप्पा कोणाऱ्यातच आहे आणि असं पप्पाला कोणाऱ्यात बसवलं आणि भोळे महादेव पांडुरंगाला घटना करता गाभाऱ्यात प्रवेश केला आणि पांडुरंगाने महादेवाला बघावं आज माझं एक चैतन्य आज माझ्याकडे आले समजलं का माझं एक चैतन्य माझा एक जीवात्मा म्हणजे आम्ही 3 लोक आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर 2 देवांचं त्या ठिकाणी आता काय होणार आहे मिलन होणार आहे महाराज काय होणार आहे एकत्रीकरण होणार आहे आणि भगवान पांडुरंगाने महादेवाला बघितलं महादेवाला बघितल्याबरोबर भगवंताचं हृदय पालावून गेलं पाता मारुती तळ्यावर बसलेली आहे देव आदिदेव गणपती बाप्पा कोणाऱ्यात बसलेला आहे आणि माझा खरा अंश हा माझ्याकडे आलेला आहे आता मी कुठे धारण करू 2 तर जागा मिळाली व भगवंताला मी कुठे ठेवू असं भगवान पांडुरंगाच्या मनामध्ये भाव निर्माण झाला त्यावेळेस एकनाथ बाबा वर्णन करतायत एकाच्या नावाने वैष्णवा शिरोमणी महादेवा शिरोमणी महादेवा शिरोमणी महादेवा एका जनार्दनी वैष्णव शब्द बघा काय येतो आपण आता उपासक करतोय ती शैव उपासक आहे भगवान शिवाची उपासना करतोय मग इथं नाथ बाबा म्हणताय एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान परमात्मा पांडुरंगाने जे स्थान दिलं भगवंताला ते आपल्या मस्तकावर मस्तकावर पांडुरंगाने महादेवाला बसले म्हणून एका जनार्दनी वैष्णव
शिरोमणी महादेव. मग अभिषेक करताना भगवान शिवाला पहिलं जल मिळतं. पांडुरंगाला आंघोळ करताना पहिली आंघोळ कुणाला होती बा? भगवान शिवाचा पहिला अभिषेक पांडुरंगाच्या पांडुरंगामध्ये हा दररोज होतोय बाबा. आपण आज करतोय बाबांच्या कृपा आशीर्वादाने, गावाच्या संकल्पने आज एवढी मोठी वास्तू आपल्या गावामध्ये उभी राहिली. अखंड तालुक्याचं वैभव भगवान शिव आणि भगवान पांडुरंग परमात्मा कुठे एक, हे तिन्ही एकवटले. हे तिन्ही एकत्र झाले. हे जागा, हे पवित्र स्थळ म्हणजे पंढरपूर आहे. हो, त्या पंढरपुरामध्ये जी पांडुरंगाची मूर्ती आहे, त्या पांडुरंगाच्या मूर्तीवरती भगवान शिव सदैव आपल्यासाठी विराजमान आहे. म्हणून पांडुरंगाची भक्ती करत असताना आपल्यामध्ये वेद आहे, आपल्यामध्ये भेद आहे. हा उडा गंधवाला आहे आणि हा आडवा गंधर्व आहे. हा आडवा गंधवाला म्हणजे शैव उपासक, म्हणजे शिवाची प्रार्थना करणारा, आणि उभा गंधवाला जो आहे तो वैष्णव आहे, तो म्हणजे भगवान पांडुरंगाची भक्ती करणारा. याचं खंडन नाथबाबांनी करून टाकलंय. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, आमच्यामध्ये भेद नाही. आमच्यामध्ये हरिहरा शिवाची उपासना आणि पांडुरंगाची उपासनाचा मुद्दा मी आपल्या पुढे ठेवलाय. लक्षात आला सर्वांच्या? भगवान पांडुरंगाची भक्ती आणि भगवान शिवाची भक्ती एकाच वेळेला जी घडती ती वारकरी संप्रदायाची संप्रदाय. ते तत्वत आहे, हे तत्व आहे. म्हणून सांगितलंय ना, हरी हरी तुम्ही म्हणारे सकल, नाही का? हरी हरी आहे मंत्र हा शिवाचा. मोक्ष प्राप्त करण्याची साधना माऊली सांगते, आपण सांगत नाही. हरी हरी मंत्र हा शिवाचा. हो, म्हणतीचे वाचा या मोक्ष प्राप्त करायचा असेल तर वारकरी संप्रदायाची जी नियमावली आहे, त्या नियमावलीमधून ती प्रार्थना जर केली, तो हरिपाठ जरी केला तरी आपल्याला मोक्ष प्राप्त होण्याची पात्रता आहे. मी सांगत नाही, ज्ञानोबाला सांगताय. ज्ञानोबरायचं वचन आहे. काय हरी किती मोठा आहे, आपला हरी किती मोठा आहे. हा हरी व्यापक आहे. आणि हा व्यापक आहे. हा गगना उली वाढ नाम आहे. अशी नामाची साधना आहे महाराज. आपल्या मुखी जर नाम असेल हो तर भगवंत सुद्धा आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला प्राप्त करण्यासाठी भगवंत तयार आहे. वाट पाहे उभा भेटीची कृपाळू तातडी उताविळ. हो,
भगवान वाट पाहते. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे पूज पांडुरंग. भगवंताला भक्तासंग बोलायचंय, भक्तासंग बोलायचं असतंय. जेव्हा बोलायचं असतंय तेव्हा भगवंत भक्ताची वाट पाहतो महाराज. तर तू मला वाटलं बा भगवान महाराज बोलायचंय, तेव्हा कुठेतरी फोनचं साधन आहे. अशोक म्हटलं भगवान महाराजांशी बोलायचंय, बाबा काय झाले आले नाहीये, तर मोबाईल हे साधन आहे. असं भगवान परमात्मा आपल्याला दोनच वेळा बोलावतायत. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे पूज पांडुरंग. म्हणून पांडुरंगाला भेटण्याकरता आषाढीला जा, कार्तिकीला जा, पांडुरंगाला भेटा. हीच खऱ्या अर्थाने आपली साधना आहे. काय गीतेमध्ये भगवान परमात्मा आपल्याला सांगतायत ना, अरे आयुष्यभर नाव जरी नाही घेतलं तो मरता मरता तरी माझं नाव घे. येईल का मरता मरता आपलं नाव? सांगा, येईल का? त्या अवस्थेमधून आपल्याला भगवंताचं नाव आठवल का? आठव्या अध्यायामध्ये भगवंतांनी 5व्या क्रमांकाच्या श्लोकातून स्पष्टीकरण सांगितलंय. अंतकालेच्या मामेवर स्मरण मुक्ता तलेवरम कयाच समज व्हावं यातील नास्तत्र संशया. अरे आयुष्यभर नाही घेता आलं, पण अंतकाळामध्ये ज्या वेळेस तुझा प्राण जातोय ना, त्यावेळेस माझं फक्त नाव ठेव, माझं नाव ठेव. अजून सांगतात यादसाठी केला होता अट्टहास, आता निश्चिंतीने पावलो विसावा. ही अवस्था प्राप्त करायची असेल तर भगवान शिवाची आराधना अतिशय महत्वाची आहे. लक्षात घ्या, आपण ज्यांना आपले म्हणतो ना, आपण ज्यांना आपले म्हणतो ते आपले नाही, असं माझं मत आहे. तुमचं काय ते मला माहिती नाही. एक असा दृष्टांत आपल्या पुढे येतोय. एक मुलगा आणि बाप, एक मुलगा आणि मुलाचे वडील आहे. वडिलांनी आमच्या बाबू दादा सारखं आयुष्यभर कामच केलंय, पण धन्य बाबू दादा का ते परमार्थात गेले नाही. आणि ते बाबांना म्हणजे गाव सोडून दुसरं माहीत नव्हतं. तो काळ असा होता, काम म्हणजे काम, दुसरं फक्त दाढी धोकी करायची असेल तरच गावात, अन्यथा गावचा त्यांचा संबंध देव धर्म संत पंत काय, ग्रंथ काय हे त्यांना माहिती नाही. काय पण मुलगा जाणता झाला, गावामध्ये यायला लागला. आव्हाड बाबाच्या संकल्पेतून महादेवाचं मंदिर निर्माण झालंय. महादेवाचा निळकंठाचं रोज दर्शन घेतो. या ठिकाणी मस्तपैकी असा मधमा मंडपामध्ये कीर्तन महोत्सव होतोय. तो त्या ठिकाणी येतो आणि कीर्तन ऐकतो. त्यावेळेस त्याला कळतं काय, हा परमार्थातून सद्गती होते, सद्गतातून प्राप्ती होते, सत्संगामधून भगवंताविषयी प्रेम निर्माण होतोय. हो, आणि अनेक अनेक गोष्टीचं विराजमान त्याच्या अंतर्मुखामध्ये होतं. तेव्हा त्याला अशी प्रार्थना होते, त्याच्या मनात संकल्पना निर्माण होते की माझ्या वडिलांचं मेल्यानंतर काय होणार. माझ्या वडिलांच्या मुखातून देव आला नाही, संतांची सेवा घडली नाही. जर माझे वडील जर गेले तर ते अधोगतीला जातील, ते अधोगतीला जाऊ नये म्हणून त्यांच्याकरता काय उपाय आहे, असा त्यांनी प्रयोजन निर्माण केलं. आणि प्रयोजन निर्माण केल्याबरोबर त्यांनी आता वाटलं माझ्या मुखामध्ये जर आता भगवंताचे नामाबद्दल आवड आहे, अशीच आवड माझ्या वडिलांना सुद्धा यावं. माझ्या वडिलांतून धनुबाबा त्यांच्या मुखातून देवाचं नाव यावं, असं कुणाला वाटतंय? हा,
मूल आला, वा वा वा, किसनराव टाळ्या वाजवा, कारण ते खरोखर उत्तर देत आहेत आणि ते एवढे अंतर्मुखाने कीर्तन ऐकतायत ना, हो अंतर्मुखाने. म्हणून कीर्तन चांग होय, हरी रूप होऊन कीर्तन. महाराज कोणताही असो, महाराज ह्या व्यासपीठावरती कोण बोलतो याला महत्व नाही, कीर्तनाला महत्व झालं. आणि त्या महात्म्याच्या मुखामध्ये आलं का, माझ्या वडिलांच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण यावं. मग कोणतं नामस्मरण माझ्या वडिलांच्या मुखातून येईल, तो अनेक दिवस त्याचे प्रयत्न करत होता महाराज, अनेक दिवस. आणि अनेक दिवसाच्या उपासनेमधून ते गावात आलं आणि त्यांनी भगवान शिवाचं दर्शन घेतलं. त्याला वाटलं हे शिव मात्र माझ्या वडिलांच्या मुखातून येईल असं मला वाटतं. म्हणून त्यांनी एक प्रयोजन निर्माण केलं. घरामध्ये आपल्या धान्याची थडी लागलेली आहे आणि त्या धान्याच्या थडीला त्यांनी काय केलं, एक होल पाडलं. हे होल पाडलं आणि त्या वडिलांनी पाहिलं, निदान ते म्हणतील बुवा, हे बाबा अरे इकडे हे मुला इकडे ये. आणि तेवढं पोत शिव, तेवढं पोत शिव जरी म्हणले तरी भगवंताचे नामस्मरण होईल असं कुणाला वाटतंय, त्याच्या मुलाला वाटतंय. पण त्याचा वडिलांचा देवाचा संतांचा ग्रंथांचा विचारत नाही. सोमनाथ बाबा सांगून टाकले, तो 10 माणसाच्या पुढे कथेला माणसं नाही. सोमनाथ बाबा दररोज पिढीत आहे. तुकाराम महाराजांनी हेच केलं, पिटू भक्तीचा डांगरा करी काळाशी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार हो. महाराजांनी तेच केलं आणि तुम्ही तेच करतात. 10 माणसाच्या पुढे 11 काय अजून वाढला. सर्वांना प्रार्थना आहे बुवा, आपलं गाव भाग्यशाली आहे. जेवढं गाव श्रीमंत आहे ना, तेवढं गाव सुद्धा परमार्थाने श्रीमंत आहे. कारण का, इथे दररोजची चाललेली आहे हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये ग्रंथांचं वाचन आहे, पठण आहे. अनेक मंडळी येतात आणि म्हणतो सर्वांनी जेव्हा असं भाग नाही, सर्वांनी प्रपंच करावा आणि कोणी परमार्थ करावा. आपल्या घरातून 2-3 लोकांना तरी पाठवावा, हे मंदिर दररोज भरावं अशी प्रार्थना करतो. ते सांगून थकले, त्यांचा शब्द आठवला म्हणून बोललो. पोत्याला भोग पाडलं काय, आणि बाबांनी पाहिलं बाबाला वाटलं पोत फाटलंय. हे पोरा इकडे ये. मी तरी पोरा काय, ज्या महात्म्यानं हा दृष्टांत सांगितलं ना मग, तर म्हणते हे कारट्या इकडे ये आणि त्या पोत्याला टाचा मार. तर शिव म्हणलं नाही. तर शिव म्हणलं असतं तर शिवाची उपासना, शिवाचं नामस्मरण झालं असतं. म्हटलं नाही बुवा, पोराच्या अंतकरणामध्ये दुःख निर्माण झालं. काय करावं त्याच्याकरता मी एवढे प्रयत्न केले, पण माझ्या वडिलांच्या मुखातून शिव नामाचा शब्द आला नाही. टाचा मार म्हणले. काय म्हटले, टाचा मार. असं आपण म्हणतो म्हणतात, अरे टाचा मार ना, का नाही बोलू तू, आता पाऊस झालं. ते पोतने जर टाचा मारण्यामध्ये शिव तरी म्हणावं, त्यातून दोन्ही होईल, त्याला उद्देश होईल आणि तुमच्याकडून नामस्मरण. आणि कालांतराने ज्योत मालवली. कोणाची, बाबांची. आता मुलांनी प्रयत्न केले वाचवला, बाबा गेले, आता तरी उद्धार, कायमी उद्धार पावेल नाही का. आता ते उद्धार करण्याकरता त्याच्या मनात पुन्हा संकल्पना आली. त्याच्या मनात अशी संकल्पना आली की असं म्हणतात बुवा, का काशीला प्रयत्न येऊन जर जाळलं तर ते शिवाला प्राप्त होत असं म्हणतात काय. आणि त्याने तो प्रयोग केला. त्याच्याकडे फोर व्हीलर होती. त्याने त्या 4 व्हीलर मध्ये पाठीमागच्या डिक्कीमध्ये चांगली व्यवस्था केली आणि व्यवस्थेप्रमाणे वडिलांच्या प्रेताला गाडीमध्ये ठेवलेला आहे.
आणि प्रेताला घेऊन तो काशीकडे रवाना झालेला आहे. 4 तास 5 तास गाडी चाललेली आहे. त्याला लघुशंका आलेली आहे. लघुशंका आल्याबरोबर त्यांनी गाडी उभी केली. ज्या ठिकाणी गाडी उभी केली होती त्या ठिकाणी एक महात्मा म्हणायला लागेल. ते महात्मा त्या ठिकाणी पडलेले होते. अगदी दुर्गम अवस्था होती. फार भिकाऱ्याचं रूप होतं आणि असं पडलेलं होतं. तिथे यांनी गाडी उभी केली. गाडी उभी केल्याबरोबर ते लघवीला निघून गेलं आणि इकडे ते झोपलेलं ते असं वाटत होतं ना या अवस्थेत. ते उठलं, त्यांनी डिक्की उघडली, ते प्रेत त्याच्या जागेवर ठेवलं आणि ते जाऊन त्या डिक्कीत. आता मला सांगा, प्रश्न निर्माण होतो इथे प्रश्न आहे. जो झोपलेला होता त्याला काय माहिती आहे का या डिक्कीमध्ये प्रेत आहे? ज्याला माहिती आहे हा नक्की समजायचा का देव आहे. जे का रंगले गांधले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेच जावा. म्हणजे तो देव. काशीहून विश्वनाथ भगवान परमात्मा त्याला कळालं, अरे हा कधी शिव म्हटला नाही, टाचा मार म्हणला, याला माझ्याकडे का घेऊ. अर्ध्या वाटावर भगवान परमात्मा काशीवरून निघाले, वाटेमध्ये येऊन झोपले. तिथं थांबलेली ती 4 व्हीलर डिक्की उघडली. भगवान शिवाने त्या प्रेताला खाली ठेवलंय आणि साक्षात भगवान भिकाऱ्याचं रूप घेतलेलं त्या गाडीत जाऊन बसले. तोपर्यंत त्या मुलाला काही माहिती. वा, म्हणजे तुम्हाला दृष्टांत समजतंय. आणि गाडी काशीला पोहोचली. डिक्की उघडली आणि साक्षात डिक्की उघडल्याबरोबर वडिलांचं प्रेतच नाही, साक्षात शिवाचं दर्शन ज्याला मिळालं, ज्याने शिवासाठी आतोनात जे प्रयत्न केले ना, आतोनात जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाची सेवा साक्षात भगवंताने दर्शन दिलं. फक्त एकच त्याच्यामधून वडिलांचा उद्धार कशाने झाला की भगवान शिवानं फक्त मृतात्म्याला आपला स्पर्श झालाय. काय झालाय? आपला स्पर्श झालाय आणि त्या स्पर्शाने त्याची गती निर्माण झाली. पण मात्र शिवाला प्राप्त झालं नाही. म्हणून काय सांगायचंय, दृष्टांत संपला. सिद्धांत आपल्याला हा सांगतो की भगवानची शिवाची जर उपासना केली तर भगवान शिव सुद्धा आपल्यासाठी रात्रंदिवस. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ना, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाड. दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे तो आपल्या अंतःकरणामध्ये हे निर्माण होतील ना, त्या दिवशी आपल्याला देव प्राप्त होईल. अन्यथा देव मिळणं अनश्य. माझे दंडवत. भगवंताला प्रार्थना करावी आणि प्रार्थना झाल्याच्या नंतर देवाची उपासना प्राप्त होती. भगवंताची शक्ती ही आपल्याला प्राप्त होती. एकमेकाच्या हृदय गोडी साखरेच्या ही अवस्था ही अवस्था आहे महाराज. एकाच्या हृदयी जाणं म्हणजे ही एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेला प्राप्त होण्याकरता अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची. भाव भुकेला भाव भुकेला.
देव भावाचा केलेला आहे. आणि तोच दुष्काळ जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात थोर म्हणून सोमदंती नावाचा राजा. लक्षात घ्या, सोमदंती सोमनाथ बाबा सोमदंती नावाचा राजा. हो अगदी म्हणजे कारण त्या अखंड ग्रंथ धुंडाळून बसले आणि त्यांच्या पुढे आमच्या सारख्याने बोलायचं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. हो पण एकही ग्रंथ बाकी ठेवला नाही, एकही संतांचं नाव त्यांच्या मुखात नसल, याच्या पलीकडचा विषय नाहीये. काय म्हणून सोमदंती नावाचा राजा आहे. त्याला 500 राण्या होत्या आणि 500 राण्यापैकी 2 मात्र त्याच्या आवडत्या म्हणजे पतिव्रताच. आवडत्या म्हणजे त्यांचा पती सोडून दुसरा निर्णयच नव्हता. पण 498 या 4च खंडामध्ये प्राप्त होत्या. समजलं की? आणि 4च खंड झाल्यामुळे त्यांचं झालेलं पाप हे मात्र त्या राजाला भोगावं लागलं. लक्षात ठेवा मी काय बोलतोय, अतिशय महत्वाचा विषय मी आपल्याकडे सांगूया. जर प्रजेने जर पाप केलं तर ते राजाला भोगावं लागतं. मुलांनी जर पाप केलं तर वडिलांना भोगावं लागतं. स्त्रीने जर पाप केलं ते पतीला भोगावं लागतं. आणि शिष्याने जर पाप केलं ते गुरुला भोगावं लागतं. महाराज याच्यासाठी अंडरलाईन करा, आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. आपण कोणत्या रस्त्याने चाललोय हा रस्ता जर आपल्याला कळाला ना ते मत बाकी आहे. हे माझ्या जीवनाचा कल्याण आणि उत्कर्ष म्हणायचं. काकडे बाबा काय तर 498 पैकी 2 मात्र आवडत्या. त्यांना पती शिवून दुसरं माहितीच नव्हतं. पण 498 राण्याच्या पाप कर्माने त्यांना हरणाच्या रूपाला जावं लागतं. 3 हरण बनले. 3 महाराज 3 हरण बनले. एक तो राजा बनला आणि 2 हरणे बनल्या. एक हरण, एक मादी आणि 2, एक नर आणि 2 मादी. एक नर आणि 2 मादी इथपर्यंत बरोबर आहे का नाही? हा. आणि असं झाल्याबरोबर इंद्राच्या दरबारामध्ये एक सेवक होता. त्या सेवकाला सुद्धा अनार्थ घडला. बाबांच्या संगतीमध्ये राहून कोणी चुकीचं काम केलं ना अनार्थ घडेल. पुढच्या जन्मामध्ये त्याला त्या जन्म जावं लागेल. अनार्थाचा शाप फार वाईट आहे महाराज, लक्षात घ्या. आपल्यामध्ये संत कोणी आपल्याला कळणार नाहीये. पण आपल्याला बसणारे कोण संत आहे, कोण असंत आहे, कोण जंत आहे हे जंतही कळणार नाही आणि संतही कळणार नाही. पण जंत तुम्ही आम्ही सामान्य जीव आहे, हे जंत आहे. जे उपदेश करतात ते चांगला सन्मार्ग दाखवतात ते संत आणि त्या अनुषंगाने सोमदंती राजाला लक्षात घ्या हरण बनावं लागलं आणि त्या 2 पत्नीला हरणी बनावं लागलं. आणि इंद्राच्या दरबारामध्ये एक सेवक होता, नाव आता मला आठवत नाहीये. त्या सेवकाला अनार्थ घडला म्हणून शाप दिला, जा तुला भिल्ल कोळ्या जन्माला येईल. आता इंद्राच्या दरबारामधला माणूस असेल त्याला किती श्रेष्ठत्व आहे म्हणून त्याला भिल्ल कोळ्याचा राजा करून टाकला.
भिल्ल जमातीचा राजा केला आणि त्या राजाला पुन्हा या ठिकाणी धर्तीवरती यावं लागलं बुवा. आणि ते हरण आणि ते राजा आता या दोघांचं संमेलन या ठिकाणी होणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी शिवाची आराधना करणार आहे. लक्षात ठेवा, मी का सांगतो आज तुम्हाला हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला जे घडायचंय, जे करायचंय, जे काय करायचंय, आज काय करायचंय याचं मात्र लक्षात ठेवायचंय. सर्वांनी आज केलेलं आहे. लक्षात घ्या, सोमदंती नाव हरण म्हणलंय आणि ते हरण पाणी पिण्याकरता पुढे येणार आहे. त्या सरोवरामध्ये त्या तळ्यावरती येणार आहे आणि त्या तळ्याच्या बाजूला एक वृक्ष आहे. त्या वृक्षावरती तो भिल्ल राजा शिकारी करता त्या ठिकाणी त्या झाडावर चढलेला आहे बाबा. त्या झाडावर तो भिल्ल राजा चढलेला आहे आणि हातामध्ये आपला जे औध असतं ना हरणाला मारायचं बाण वगैरे घेऊन सर्व संगतीवरती चढलेला आहे. आणि चढलेला तो भिल्ल राजा त्या ठिकाणी त्या वृक्षावर चढलेला. अतिशय वृक्ष हिरवं घाट नटलेलं वृक्ष होतं आणि त्या वृक्षाच्या खाली ना महादेवाची गुप्त पिंड होती महाराज. त्या वृक्षाखाली महादेवाची गुप्त पिंड होती आणि ते झाड बेलाचं होतं महाराज. ते झाड बेलाचं होतं आणि त्या बेलाच्या झाडावरती तो राजा चढलेला होता शिकारीसाठी चढलेला होता. का मला इथं त्याला हरण का आठवलं, इथं हरणच त्याला वाघ का नाही आठवला. मागच्या जन्मामध्ये जे घडलं होतं त्या जन्माच्या माध्यमातून जो विषय घडला तो या ठिकाणी आज आपल्या पुढे मी ठेवतोय. इथे हरण पाणी पिण्याकरता येईल आणि त्या हरणाचा वध माझ्याकडून होईल, त्या हरणाची शिकार मला मिळेल. त्या हरणाच्या शिकारी करता तो भिल्ल कोळी त्या ठिकाणी बसलेला आहे आणि हरण आलं त्याने वाघूर लावून ठेवली होती. वाघूर सर्वांना माहिती आहे, आपण दररोज वाघुरी पाहतो. वाघुरीमध्ये एकदा अटकल्यानंतर बाहेर निघता येत, तसं आपण सुद्धा वाघुरीमध्ये अटकेले बर का. आपली वाघूर लई मोठी आहे. आपली वाघूर म्हणजे संसाराची वाघूर. संसाराच्या वाघुरीतून मुक्त होण्याकरता आम्ही या कीर्तनी शुद्ध संसारी आपली वाघूर आहे. आपण या संसारीच्या वाघुरामध्ये अडकलेलो आहे आणि याच्यातून बाहेर निघण्याकरता फक्त आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. मग कीर्तनामध्ये यायचं, शुद्ध होऊन जायचं. म्हणजे याचा अर्थ असा नाही इथं येताना आधी पाप करायचं आणि मग कीर्तनात येऊन बसायचं, असं नाही बरं का. तुम्ही म्हणणं बाबांनी सांगितले इथं आलं का शुद्ध होतो. म्हणून दररोज हा नियम असं तर तो शुद्ध होणार बुवा. तद्वत त्याप्रमाणे त्या वाघुरीमध्ये ते हरण अटकलेलं आहे. आणि त्या हरणाला अटकल्यानंतर आणि याने बसल्या काय केलं, आता काय काम नसलं आपण एखादी काडी घ्यायची खाली कोरीत बसायचं. विनाकारण काही कारण नसतं आपण सहज बसलोय, काही जर नसलं तर इकडे खाजव तिकडे खाजव. तर त्यांनी काय केलं, ते झाडाचं पान तोडायचं खाली टाकायचं, पान तोडायचं खाली टाकायचं, पान तोडायचं खाली टाकायचं, पान तोडायचं खाली टाकायचं. असे लाखाच्या वर पान खाली पडले आणि खाली पडले ते पान कोणावर पडले. वा वा वा, म्हणजे तुम्हाला फिट झालं वा कीर्तन. महादेवावरती ते पान, बेलाचं पान महादेवावरती पडलं
लक्ष सव्वा लक्षाच्या वर पानं त्याने अख्ख्या दिवसामध्ये ते पानं पाडले आणि भगवान महादेव प्रसन्न झाले. आणि भगवान देवाने महादेवाने आपल्या डिपार्टमेंटला सांगितलं, जा रे बाबा. आपण जर एखाद्या मंत्र्याकडे गेलो आणि त्या मंत्र्याने सांगितलं, आता जा बाबा दापूरला, काय समस्या आहे ते बघून घे. मग इथं कोण आहे, श्रीराम शेठ सारखे कार्यकर्ते, मोहन शेठ सारखे कार्यकर्ते, जाऊन त्यांना भेटा आणि त्यांचं काय मनोगत आहे त्यांनी पाठवलं. यमाचे दूत यमने आले, यमाचे दूत आले म्हणे आम्हाला भगवान शिवाने तुझ्याकडे पाठवले. कशा करता पाठवले म्हणे, याच्या करता पाठवले तर तू अखंड दिवस बसून जे पानं खाली टाकले आहे ना, ते पानं मात्र बेलाचे आहे. आणि बेलाचं पान जे आहे ना ते भगवंताला प्रिय आहे. आणि आजचा जो दिवस आहे ना तो महाशिवरात्रीचा आहे. आजचा जो दिवस आहे तो महाशिवरात्रीचा आहे. या महाशिवरात्रीच्या दिवसामध्ये तू जे पानं खाली टाकले ते बेलाचे पानं होते आणि ते बेलाचे पानं भगवंताला अर्पण झाले. भगवंत तुझ्यावरती प्रसन्न झाले. बोल तुला काय पाहिजे. आणि भगवान प्रसन्न झाले. आणि भगवान शंकराने यमाला प्रचारण केलं. यमाने आपल्या दूताला प्रचारण केलं आणि दूत त्या ठिकाणी आले. म्हणे, हे बिल्ले राजा, आता बोल तुला काय पाहिजे. भगवान महादेव तुला प्रसन्न झाले. आता राजाकडे जावं चुना मागावं अशी अवस्था. महाराज, देव प्राप्त होऊन तर देवाची ओळख करून घेता नाही आली. हा, त्यांनी काय सांगितलं, मला फक्त या हरणाचं बोलणं कळावं, पक्षाचं बोलणं मला कळावं. का मागितलं, हे पक्षाचं बोलणं, हे हरणाचं काय बोलतात हे मला कळालं पाहिजे. एवढं जरी मला मिळालं तरी मदभाग्य. असं कोण म्हणाल, तो भिल्ल म्हणला. अख्खा दिवस झाडावर बसून तपश्चर्या केली नव्हती. सहज आंधळा गा. हा, आता पुढे जात नाही. काय सहज आणि सहज त्याने केलेली सेवा प्राप्त झाली. आणि काय मागितलं, मला हरणाचं बोलणं कळू दे, मला पक्षाचं बोलणं कळू दे. तथास्तु बोलणे आणि निघून गेले. आणि त्याच्या 2 राण्या होत्या. त्या 2 राण्यांनी पाहिलं तर 2 मादी होत्या हरणाच्या, का आमचा पती त्या वाघुरीमध्ये अटकलेला आहे. तर आमचा पती आता याचा शिकार होणार आहे, तर माझाही जगून काय फायदा होणार आहे. असं म्हटलं बरोबर तर माझ्या पती बरोबर आम्हाला सुद्धा मरायचं आहे. आता आपल्या पती म्हणतील का, आपल्या पत्नी म्हणतील का. पाहिलंय आपण 4 वर्षापूर्वी काय प्रसंग होता आपल्यावर. भाकरी फेकून दिल्या महाराज, भाकरी फेकून दिल्या पण स्पर्श नाही केला. बाबा बाहेर राहा, भाकरी फेकून दिल्या. बाबाला जवळ नाही घेतलं. बाबा मुंबईवर आला, गावात नाही ठेवला, वाई पांगरीला नेऊन टाकला. आपण कोरोनाने आपल्याला शिकवलंय. तो आपल्या पती आणि त्या हरणी म्हणताय काय, माझा पती वाघोरीमध्ये आता मरणार आहे, याची हत्या होणार आहे. माझा नवरा जर आमच्या समोर मरत असताना आम्ही प्राण कशाला ठेवू. कोण म्हणतंय, लक्षात घ्या. त्याच्या राण्या होत्या, त्या मागच्या जन्मातल्या राण्या होत्या, ह्या जन्मातल्या हरणी होत्या. त्यांच्या मनात भाव झालाय आणि त्यांचं संभाषणाचं बोलणं तो भिल्ल ऐकतोय. महादेवाने प्रसन्न झाले, तथास्तु बनलेला आहे. हरणाचं बोलणं करतोय, त्या हरणीचं बोलणं चाललंय. तुम्ही मरणार आहात तर आम्ही तर जगून काय करायचंय. आता आपण म्हणतोय ना, बाबा तुम्ही गेले ना, आता मी कशाला राहू ना. चितो जळत होती तेव्हा तो को बरोबर की नाही.
पण हरण आणले. हरणाची भाषा त्या भिल्लाला कळत होती. जर हरणाचं संभाषण हे चाललंय तर नेमकी हरण आहे तरी कोण? आणि जे हरणाचं बोलणं ऐकल्यानंतर तो पारधी रूपान आहे, तो भिल्ल आहे, तो खाली उतरलाय, हरणा जवळ गेलाय आणि सांगतोय. आता त्या हरणी म्हणताय, बाबा तुम्ही आमच्या पतीला पकडलाय, तुम्ही मारणार आहात ना, आम्हाला सुद्धा जायचंय, आम्हाला पहिलं मारा, कारण आम्हाला आयोपणाचं मरण पाहिजे. कोण सांगतंय? हे हरण सांगतंय. हरण सांगतंय म्हणजे हरणी सांगते भिल्लाला, आम्हाला सुद्धा आयव जायचंय, आयव मरण मागते. कोण मागतंय? ती हरणी मागते, कारण मागच्या जन्मातला माझा पती आहे. पण मगाशी म्हणून गेलोय ना, पतीची सेवा करणं हे पत्नीचं काम आहे. पितृवचन सेवा पती हीच विष्णूची महापूजा. हो, म्हणून त्यांचं चाललेलं संभाषण त्या भिल्लाने ऐकलंय महाराज. आणि ऐकल्यानंतर त्याचं बोलणं कळत होतं. तद्वत तेव्हा भिल्लाला त्या हरणे म्हणतायत, बाबा त्यांनाही मार, आम्हालाही मार, पण आमच्या घरी 2 पिल्लं आहे. तर एका राणीला, जी बारकी लहान राणी होती, तिला 2 पिल्ल होते आणि मोठ्या राणीला दिवस गेलेले होते. तेव्हा बारकी राणी म्हणते, महाराज जरूर मारा, पण आमचे 2 पाडचं, आमचे 2 हरणीचे पिल्ल माझ्या घरी आहे, मला फक्त त्यांना दूध पाजून येऊ द्या आणि खुशाल आम्हाला मारा, खुशाल आम्हाला मारा. असं म्हटल्याबरोबर त्या कोळ्याने विचार केला, अरे तू पळून जाण्याचा मार्ग काढते, तू पळून जाण्याचा मार्ग काढते. अजिबात नाही म्हणे, अजिबात नाहीये म्हणा, तुला निळकंठ महादेवाचे शपथ आहे. निळकंठ महादेवाचं नाव घेतल्यानंतर त्याला शिवाने दिलेला आशीर्वाद होता, त्याचा शिवावरती विश्वास निर्माण झाला. त्याने त्या हरणीला घरी सोडलंय आणि ते हरीण घरी गेली, आपल्या बाळांना दूध पाजते. दूध पाजता पाजता ती हरीण रडते. बाळाने बघितलं, आई तू आम्हाला दूध पाजते ग, पण तू रडते का ग, याचं काय कारण आहे ग, असं ते हरीणचं पिल्लू हरणीला विचारतंय ना. तेव्हा ती हरीण सांगते, बाबांनो तुम्ही आज खुशाल दूध प्या, उद्या तुम्हाला हे दूध मिळणार नाहीये, उद्या तुम्हाला दूध मिळणार नाहीये. तुमचे वडील पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे, ते मरणार आहे आणि आम्हाला आमच्या आम्ही दोघी सती जाणार आहोत. पण तुम्ही गेल्यावरती आम्ही काय करायचं आई, तुम्ही गेल्यावर काय करायचं आम्ही आई, असं म्हटल्याबरोबर आईच्या मुखात उद्गार आहे, भावांनो तुमचा सांभाळ शिव करेल, तुमचा सांभाळ शिव करेल म्हणले. आई हरकत नाही, शिव करील, पण आम्हाला आई तुमच्या बरोबर यायचं आहे. आणि त्या ठिकाणी हरण होत वाघोरीमध्ये अडकलेला. एक राणी हरणीच्या रूपानं होती आणि ही हरणीने बाळांना दूध पाजलं आणि 2ही पिल्लांना घेऊन बरोबर पारध्यापाशी गेलेली आहे. पारध्याने विचार केला, मी एकटीला घरी सोडलं होतं, ही दोघांनाही घेऊन आली, आता 5 हरणाची शिकार मला मिळणार आहे. अण्णा भाऊ थोडक्यात तुमचा इशारा मला काफी आहे. हो, पण सत्संगाचं महत्व आहे, जोपर्यंत कथेची पूर्णावृत्ती सत्संगाचं होत नाही ना, तोपर्यंत महाराजांनी आटपता घेता येत नाही. असो, पण त्यावेळेस हा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगानुसार त्यांनी पाहिलंय. आणि त्यावेळेस त्या कोळ्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. त्यावेळेस ते पिल्लं म्हणतायत, आमच्या आई वडिलांना मारणार अगोदर पहिलं आम्हाला मारा. कोण बोलतोय होय? मुलं बोलताय, मुलं. आई वडिलांना मरायचंच आहे ना, मग आई वडिलांना मेलायचं दुःख पाहण्यापेक्षा अगोदर भिल्ल राजा आम्हाला मारा. भिल्लाने विचार केला, एवढे मरणाला तयार आहे
आणि मला शिवाची उपासना झाली आहे. मला शिवाच्या उपासनेतून जे प्राप्त झालंय ना, मी तुम्हाला मारणार नाही हो, मी तुम्हाला मारणार नाही हो. धन्य राजा, त्या शिवाच्या न कळत घडलेली भक्ती आहे. न कळत त्याला माहिती होतं हे बेलाचं झाड आहे, त्याला माहिती होतं या बेलाच्या झाडाखाली गुप्त महादेवाची पिंड आहे. नाही हो, न कळत भक्ती घडली तरी शिवाची प्राप्त झाली आणि मनामध्ये भाव झाला. तो शिकार मारण्यातून मुक्त झाला. त्यांनी शिकारीच्या हरणाला मारला नाही. महाराज हरणाला मारला नाही. सिद्धांत दृष्टांत संपला. सिद्धांत मला एवढा तुमच्या पुढे मांडायचा आहे. बाबांनो, न कळत घडलेली भक्ती सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्त करून देऊ शकते. जोपर्यंत आपल्या हृदयाची चाललेली ही भक्ती आहे, ही शक्ती आहे, ही चेतना आपल्या जीवनामध्ये आहे ना, तोपर्यंत हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये, निळकंठ महादेवाच्या मंदिरामध्ये, माझ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आणि माझ्या मोठे बाबाच्या मंदिरामध्ये आल्याशिवाय नतमस्तक होऊन दररोज सांगा, अरे देवा, हा भिल्ल राजा आपल्या मनात ठेवा. त्या भिल्ल राजाला न कळत भक्ती घडली तरी देव मिळाला. आज आम्ही जी भक्ती करतोय ना, ती शाश्वत आणि सगुण भक्ती आहे. निर्गुण आमचा देव आहे. देव आमच्याशी बोलत नाही, पण म्हणून दादा माझ्याशी बोलतायत ना, त्यांच्यात आम्हाला देव दिसतोय ना. पंढरी बुवा समोर बसते ना, मला त्या देव दिसतोय ना. ही भक्ती सगुण भक्ती आहे. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. हे समाधान आपल्या जीवनामध्ये आणायचं असेल ना, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा आणि सुखाने सर्वांनी. मी आतापर्यंत कुणालाही त्रास दिला नाही. ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करा. त्यांना खरोखर हात नसतील त्यांनी नाही केले तरी चालेल. आणि त्यांना खरोखर त्रास आहे, खरोखर त्रास आहे, त्यांनी गोरोबा काकासारखे प्रयत्न करा. हात आल्याशिवाय राहणार नाही, हात आल्याशिवाय राहणार नाही. दुखलेले हात परत दुखायचे नाही. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि या पर्व काळामध्ये केलेली साधना ही व्यफळ जाणार नाही, ही सफळ होईल. बुवा विठोबा कुमारी सोमदंती राजाची कथा मी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न. शिव किती भोळा आहे, किती भोळ. न कळत घडलेली भक्ती सुद्धा प्राप्त करून देणारा अभंगाचं पहिलं चरण. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती आपला चित्तात धारण करावा. एवढं धारण करा का अभंगाचं द्वितीय चरण. वाचे वदिता शिव नाम. आणि एकदा भगवंताचं नाम आपल्या मनामध्ये पवित्रता प्राप्त झाली की अभंगाच्या तिसऱ्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष म्हणजे लगेच समोरासमोर हा सूर्य आणि हा चुकीचं नाही. समोर दाखव, बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर. याला म्हणायचं सत्यवचन. याला म्हणतात सत्यवचन. सत्य वचनाच्या पलीकडे जो जाईल काय तो अनार्थाला प्राप्त होईल. मग हरणाच्या गतीला जावं लागेल. असं जडभरित राजाचं झालं तसं व्हावं लागेल. मग वासना रहित जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जडभरित राजा हरणी जन्मा गेला घाला तो घातला. वासना रहित जीवन जगायचं, निर्मळ राहायचं आणि खुशाल परमार्थ करायचं. गुन्हा गोविंदाने सर्वांनी नांदावं, एकोपा ठेवावा. काय ठेवावं? आपल्या गावामध्ये एकोपा ठेवावा. काही संकट असतील तर महादेवाला अर्पण करावे, मोठ्या बाबाच्या चरणावर ठेवावे. नाही मोठ्या बाबाने प्रश्न सुटले, नाही महादेवाना सुटले तर शरण शरणजी हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मत दावाव्या. हो, त्या हनुमंतराच्या चरणावर अर्पण करा आणि तुमची सर्वांची रजा घेतो. पण शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दने शिवा, एका जनार्दने शिवा,
हीच आपल्या चरणावर प्रार्थना. झालेली सेवा मी तुमच्या सर्वांच्या गावाच्या चरणावर अर्पण करतो आणि सेवेला आणि माझ्या अगदी शब्दाला त्यांनी किंमत दिली. त्यांचे निवृत्ती महाराज आव्हाड. आणि मी ताईला म्हटलं, त्यांना म्हटलं ताई असं ताईला घेऊन या, आणि अण्णा भाऊ मला बोललो तर कोण गायक असेल तर घेऊन या. तर म्हटलं आता काल पाहिलं प्रकाश महाराज एकटेच आहेत, त्यांना साथ मिळत नव्हती. तेव्हा म्हटलं आवड महाराजांना म्हटलं या. आणि श्रावणीताई गोड कीर्तनकार आहे. आणि आत्ताच नवीन म्हणतात ना, मराठी पाऊल पडते पुढे. आणि आज त्याही लेकराला आपण आपल्या खुशीमध्ये घ्या. निवृत्ती महाराज आवड आहेत, आमचे गुरुबंधू आहेत. आणि त्या ताईंना जवळ घेण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी आपल्या चरणावर सांगतो. फार गोड कीर्तन ताई करतात, फार कोमल आवाज आहे. कोमल आवाज ज्याला म्हटलं जातं ना, साचे आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे, तद्वत त्याप्रमाणे ताईचा आवाज आहे. आणि ताईला जवळ घेण्याचा प्रयत्न करा. मला माहिती खांदी भार पोटी भूक काय आहे, कीर्तनाचे सुख आता फराळाचे सुख. तो झालेली सेवा ज्या ठिकाणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर